कसा घोरत झोपला बघा घोडे विकून. याला उठवतेच मी आता. मग खूपच डोकं उठून राहिलं. कधी आयुष्यात झोपायला मिळाले होते का नव्हते काय माहिती या बाबाले. म्हैस तरी कमी घोरते, म्हशीपेक्षा जास्त घोरून राहिला. घरात कूलरने फॅन मरणाचे गरम होऊन राहिलं. हा झोपला घोडे विकून. आता काही हो पहिले मी याला उठवते आणि याला पहिले ना कूलर आणा लावते. काय झोपला रे घोडे विकून, तुला काही गरम गरम होत नाही का? उठ. अबा बाबा शांते, अल्लाही मोठी भेंडकोई आज माझ्या स्वप्नात मरणाची वरडली. गबास होता का आता? भेंडकोई वरडली. भेंडकोईने वरडली, मीच वरडले. तू तरी कोणती भेंडकोईपेक्षा कमी? काय चालू तिकडे तोंड दडून? इकडे बोला माझ्यासोबत. हा काय झालं? कमून उठले एवढं रात्रीचं? कमून आरडावाडा लावलाय? आरडावाडा लावला? तुम्हाला गरम बिरम काही होत नाही का? मला मरणाचं गरम राहिलंय. तुम्हाला काही कूलर फॅन आणता येत नाही का? मला नाही होत राव गरम फिरम. उगाच नाही झोप मोडली. झोप जाऊन गपचिप. झोप गपचिप. अशी बुक्की मारीन ना तोंड पाहून दाबड बिबडच आउट करीन. मला मरणाचं गरम राहिलं. फॅन घेऊन या नाही तर कूलर घेऊन या. त्याशिवाय झोपून नाही देणार मी. अय भावाने, तू का दिती दिवसा झोपा म्हशीवानी? इथं मी दिवसभर काम करून दामातोय मरणाचं. मला झोपायचंय. वै तिकडे नको आरडावाडा करू नाही तर तू अबे दाबड फोडी. वै तिकडल्या रूम मध्ये झोपायला. चपट्या नाकाच्या, तू मग नवरा नसतं ना तुला फाशी देऊन मारला असतं म्या. लवकर फॅन आणि कूलर घेऊन ये, त्याशिवाय झोपू नाही देणार मी तुला. शांती, मी तुला पहिले सांगून राहिलो. मला येऊन राहिली झोप. तू आपल्या गपची झोपायला चालली जा. मला झोपू दे. तुझं दिवसभर काम करून दमलेलो आहे. तू घेते इथे घरात दिवसभर झोपा आणि आता रात्रीचे म्हणते मला गरमते मला गरमते. हा मग मला गरमच होतंय म्हणूनच मी बोलून राहिली. मला नाही झोप येऊन राहिली. मला लागतं एकदा फॅन नाही तर कूलर. मला नाही माहिती आत्ताच्या आत्ता जायचं, आत्ताच्या आत्ता कूलर आणि फॅन घेऊन यायचे काही पण एक. मला इथं लवकरात लवकर पाहिजे. मला होऊन राहिलं गरम, नाही तर मी कुणालाच नाही झोपू देणार. अय बाई, तो बापाला सांग तिकडे कूलर आणि फॅन आणायला. मला नको सांगू. माय खड्डे पैसे सगळे पैसे तो साड्याला तो मेकअपलाच जाते. मला काय माहिती नाही. मला काही सांगू नका बरं. मी तुम्हाला इतकं मारीन ना. मला गरम होऊन राहिलं. मला लवकरात लवकर कूलर आणि फॅन आणून द्या. एवढ्या रात्रीचे तो बापाने दुकान उघडे ठेवले होते का? येडे नाही ते शानी. एवढ्या रात्रीचे दुकान उघडे नाही ना. मला नका सांगू ते. मग आपण दोघांनी पण झोपायचं नाही आता. मला झोप नाही, तुम्हाला बी झोपू देणार नाही मी. जेव्हा कूलर आणतात तेव्हाच मी तुम्हाला झोपू दे. अरे या ही बाईनं मला जगून पण नाही देणार आणि मरून पण नाही देणार. अय भाऊ झोप तू झोप भाऊ. मी उद्या सकाळी ना पहिलं कूलर तो मॅडम आणून टेकी तो बस का. झोप आता. उद्या तो जर कूलर नाही आणलं बापू, तुला इतकं मारीन ना, तुला कोलदांडे घालून मारीन आणि तुला जेवणाला नुसती आणि चटणी मिरची देईन मी नुसती रगडलेली बिना शेंगदाण्याची. समजलं का? शांत, तू आई बापाला मी एकदाच भेटलो होतो का तोच बदलंग लावून द्यायला? तो बापाने तो आईने किती बोकडे कापले होते बाई सांग बरं एकदा. तू एक आली आवतो माय भावती. झोप गपचीप. नको डोकं सरकुमा. मला काय बाकी सांगू नका. मी आता गपचीप झोपते. पण उद्या सकाळी मला जर कूलर नाही आणलं मग तुम्ही येणे मी सारखं तिकडे वा झोपायला. एवढी मोठी जागा लागते का तुला? म्हशीवानी नुसते घरात खाऊ पोचली. तुझ्या बापाचं खाते का? मग कोणाचं खाती? भालाडे होय झोपायला. भालाडे बोलायचं नाही मला. किती स्लिम बॉडी माई. तुम्हाला काही कळतं का नाही? लोकांच्या बाया बघा बरं एवढ्या पसरलेले. मी किती स्लिम चोपडी टाके. अबे बाई तुला काही कामच नाही का? दुसरं बी भांडण काढलं का? एक नाही संपत तू दुसरं बी उकरून काढायला लागलं. अबे माफी माग. नीला गोड बोल आणि नीला झोपू घाल नाही तर उद्या ना तुला असेच बिना झोपेचे कामाला जावं लागते. तिकडे काय मन दडून बोलत असतो? माझ्यापाशी बोलत ना. तुम्हाला काय बोलायचं ते का? तुम्हाला टोचते मी का? खाते तुम्हाला वाघासारखं. बरं झालं तुझ्यापाशी बोललो नाही. तू वाघासारखं खाल्ला असता आणि सापासारखी चावली असती मला. बर शांते, तुम्हा इतकी सुंदर सीर बायको आहे. गोंडस आणि किती सुंदर दिसते तू. सगळ्या बायापेक्षा एकदम गुणाची बायको आहे तुम्ही. झोप बरं आता मस्त. उद्या सगळे आपण उठलो का मस्त बाई कूलर आणायला जाऊन तर पसंतीनं कूलर घेऊ. बरं बाई, मी माय नवऱ्याला किती बोलते काय करते पण माझा नवरा लई चांगला आहे. गोंडस. माय नवऱ्याला नजर नाही लागू कोणाची. झोपायचे का आता? कोणाची नजर नाही लागणार मला त्याशिवाय. झोपू आपण आता. मग गोंडस सुशील बायको. चल ये झोपा. हा झोपा. चला सारखं बरं तिकडे झोपू द्या मला. बाई मा नवरा किती चांगला आहे. झोपले का बघू द्या एकदा मला. नाही तर पुन्हा उठा माझ्या नावाने वरडन गरमतोय आणि असं कूलर आणा हे आणा ती आणा. मला तर असं वैताग आलाय. हात झाला कुठं पळून जावा काय. जाऊ द्या भाऊ झोपली एकदाची. मी बी झोपतो आता. किती मस्त सकाळ आहे आणि बायको नुसतं रात्रभर डोक्याला ताण दिला तर डोकं खराब झालंय. मग काय करूया बायाला. मी निघूनच जातो एकदाच इथून. इतकी मस्त सकाळ आहे आणि आता हिचं टेन्शन आहे माझ्या डोक्याला नुसतं. भाऊ काय डोक्याला लय वाटा झालंय. कावा आवाज येणं कावा काय होईल. मला काय झालंय काय सांगावं. जे भाऊ लग्न नका करू रे भाऊ. तुमच्या पाया पडतो. दिवसभर झोपते रात्री चला तिच्या नाटक कूलर आणून फॅन आणून झोप येत नाही. दिवसभर झोपल्यावर कसं काय झोपेन? म्हशीवानी झोपायची नुसती. माझ्या डोक्याला लय ताण झालाय. पैसा ना पाणी कुठून आणायचं कूलर? काय घेतला तुम्ही? बरं ते सोडा. इकडे घरात येता का? कमी येऊ बाहेर. मला नाही घ्यायचं चहा द्या. तू बाहेर नको येऊ. मीच घरात येतो. बाहेर उगा लोकाला तमाशा नाही तर तमाशा. थांब तिकडच येतो मी घरात. चहा बनव तवर. बर या मग चहा करते मी तवर मस्त. मला तर काहीच चरित्र ठीक नाही वाटून राहिले. मी इकडून इकडेच पळून जातो आता. शांती चहा कुठे?
तुम्हाला चहा आता तवाच भेटन जेव्हा इथं कूलर आणता तुम्ही. जर कूलर आणत नाही ना तेव्हा तुम्हाला चहा नाही काहीच नाहीये. अय भो कूलर कूलर काय आता जी साकात झाली ना, आता एवढं लवकर दुकान उघडत असते का? तू काय येडा बिडा आले काय? ते मला ना सांगू कुठून द्या ना कसं आणा. पहिलं कूलर आणून द्या ना. तुम्हाला जेवण नाही, तुम्हाला चहा नाही, तुम्हाला पाणी नाही, काहीच नाही काहीच नाही. अय आऊ दसा तू काय माग लागली राव सकाळी सकाळी. कुठून आणू पैसे ना पाणी? इथं पैसा ना अडका घ्या भिजलं धाडका झालंय. तू काय बोललाय डोक्याला वैताग झाला मला. वैताग बितक मला माहित नाही. तुम्ही झोपता घोरत रात्रभर. इथं मला मरणाचं कर्म तर मला नाही झोप. इथं कूलर लागेल मला, त्याशिवाय मी काय नाही करणार. स्वयंपाक बिपाक काहीच नाही करणार मी. उपाशी मारणार तुम्हाला. आता तुला कसं काय झोप येईन भाऊ? मी तर दिवसभर काम करतो दमून येतो म्हणून मी घोरत पडतो. तू दिवसभर घरात मस्त आरामात झोपून राहते. रात्री कसं काय झोप येईन तुला? कूलर आणि फिलर काय नाही आणणार. बायकडे नाही पैसे नाही का? पैसे तुमच्याकडे नाही आणायचे कूलर तुम्हाला? मला मरणाचं कर्म तर राव काय राव तुमच्या दरवेळेच भरचा. मी चालले माहेराला. तुम्हाला काहीच नाही. आता मी चालले म्हणजे चालले. मला थांबायचंच नाही घरात. काय बाई इथं मरणाचं कर्म ते बाबा कूलर पण आहे ना. हा जा जा तो बापाकडूनच घेणं पैसे. मग कूलर लाग आणतो ना मग मी. हा ना बापाचा आणलं कूलरला पैसे द्यायला तुम्हाला. बायको तुमची का त्यांची? ते मला नको सांगू कोणाची. पोरकी तर त्यांची ना. तुला एवढं गरमाचं मग घेणं बाबा पैसे. तो बापाला आणायला लाव कूलर. मी बाई ना बापाला आणायला लावायचं की नाही आणायला लावायचं समजलं का? हा चालेल तू तो जा जा तो बापाकडे दाबर मारायला निघून लवकर. आई मी जायचं तर जाईन नाही जायचे. कमून आता तू लय उपयोग होती मारायला जायचं. आता कमून जाय ना तू जाय ना. मी सांगितलं ना मी मा पहिन तिथे डबा ठेवलेला घेऊन जा. राहिला 10 दिवस उन्हाळा मला गरमत नाही होत ते होतं. चट आणू पुढच्या उन्हाळ्यात कूलर. पैसे ना अडकी इथं चाललो मी. घे मा डबा. निघा. झीन टपाक डम डम